नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. एका गाडीत प्रवास केला म्हणून काही मिटत नाही. डिझेल त्यांचं असेल म्हणून ते बसले असतील. शिवसेना नेते अंबादास दानवेंची खोचक टीका. संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांचा एकच गाडीतून प्रवास. 16 जूनला कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हक्कभंग प्रकरणावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता. कुणाल कामरा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हक्कभंग प्रकरणी बैठक पार पडली. उल्हासनगर शहरातील अतिक्रमणांसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक. पाकिस्तानमधून स्थलांतरित सिंधी बांधवांसह 2 लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार मोठा दिलासा. धाराशिव शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला. पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा हवामान विभागाकडून इशारा. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पंजाबच्या पटियालात 29 वर्षीय महिलेची तिच्याच सहकार्याने केली हत्या. हत्येनंतर स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न. आरोपीने ब्रेकअप नंतर पीडितेवर हल्ला केल्याचा आरोप. LS मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. विठ्ठल मंदिर समितीची महत्त्वाची बैठक. देशातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा वापर करणार. लवकरच मूर्तीतज्ञांना बोलावून मूर्तीची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती. कल्याणमध्ये बालकामगारांकडून नालेसफाई. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. KDMC उपमहापौर राहुल दामले यांनी घेतली गंभीर दखल. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर DAP खताचा तुटवडा. शेतकऱ्यांच्या दुकानांवर येरझऱ्या. शासन आणि कृषी विभागाने खताचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा. शेतकरी वर्गाकडून मागणी. पुण्यातील काळेपडर पोलिसांची मोठी कामगिरी. रेकॉर्डवरील तडीपार आरोपीकडून 2 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस जप्त. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.